साड्यांचा एक स्टॉल होता, मी बघत होते आणि त्या ताई मला म्हणाल्या की ताई साडी नाही घेतली तरी चालेल पण एक रिक्वेस्ट करू का. म्हटलं बोला ना. मागचे 2 आठवडे मी एवढं समर्थांचं अचानक सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या आणि हे त्याच्यानंतर हे विचारलं गेलं, याचा अर्थ समर्थांची इच्छा आहे. अशा वेगवेगळ्या भूमिका करताना अशी सावित्रीसारखी व्यक्तिरेखा सोज्वळ आणि जसं सावित्री हे नाव उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर जी प्रतिमा येते. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. 15 ऑगस्ट हा सगळ्यांच्या आयुष्यासाठी किंवा प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट ह्या तारखेचं खरंच खूप सुंदर असं महत्त्व आहे. पण त्या 15 ऑगस्टच्या आधी 14 ऑगस्टला सुद्धा आता एक चांगलं महत्त्व येणार आहे. का? कारण का समर्थ चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि चित्रपट कसा आहे काय आहे त्याच्यापेक्षा चित्रपट आपल्याला काय देऊन जातो किंवा चित्रपटातून आपण काय बघू शकतो हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आज या चित्रपटातील एक गोड अभिनेत्री शर्वरी ताई माझ्यासोबत आहे आणि मी जसं ताईला कॅमेरा सुरू होण्याच्या आधी बोललो की खरंच मला भारी वाटते की शर्वरी ताईसोबत मॅच गप्पा मारणार आहे. ताई खूप गोड दिसतेस. थँक्यू सो मच. सुंदर पद्धतीने कम्पॅरिझन आहे ते सुद्धा समर्थसारख्या चित्रपटामधून. 14 ऑगस्टला सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. कारण का जसं मी सुरुवातीला बोललो की 15 ऑगस्ट आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बरोबर तारीख आहेच, पण 14 ऑगस्टला तुमचा सिनेमा येतोय. 15 ऑगस्टला प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे, सुट्टीचा दिवस आहे, तेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन आपला सिनेमा बघतीलच. काय सांगशील एकंदरीत समर्थ सिनेमा पदरी येणं आणि आत्ताच्या नव्या कलाकारांसोबत काम करणं, काय सांगशील एकंदरीत? समर्थ चित्रपट ज्या वेळेला माझ्याकडे आला तर पहिल्यांदा असं होतं की एक वेगळी म्हणजे वेगळी कलाकार भूमिका करणार होती आणि काहीतरी तारखांचा गोंधळ झाला आणि अचानक ही भूमिका माझ्याकडे आली. योगायोग असेल पण त्याच्या 2 दिवस आधी समर्थांच्या पादुका पुण्यामध्ये जेव्हा आल्या होत्या तेव्हा मी जिथे राहते त्या भागामध्ये त्या आल्या होत्या आणि अचानक मी अशी चालले होते एका दुकानामध्ये, तेव्हा मला दिसले सगळे. तर मी ठरवलं की अरे ही खूप म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही समर्थांचं करतो बऱ्यापैकी, त्याच्यामुळे मग मी लगेच किराणाच्या दुकानात जाऊन त्यांच्यासाठी शिधा घेतली, त्यांना ती दिली तिथे आणि घरी आले. आणि साधारण 2 दिवसांनी अजून एक योगायोग असा घडला होता की एका प्रदर्शनाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. तिथे मी गेले. साड्यांचं वगैरे वेगवेगळे स्टॉल्स असतात, तसं साड्यांचा एक स्टॉल होता, मी बघत होते आणि त्या ताई मला म्हणाल्या की ताई साडी नाही घेतली तरी चालेल पण एक रिक्वेस्ट करू का. म्हटलं बोला ना. तर मला म्हणाल्या की ताई समर्थांच्या पादुका आल्यात पुण्यामध्ये. म्हटलं हो, माझ्या एरियामध्ये आत्ता 2 दिवसापूर्वीच म्हटलं मी भेटले त्यांना आणि सगळं म्हटलं शिधा दिली, देणगी दिली. तर मला म्हणाल्या की त्या आता कोथरूडला येणार आहेत पादुका आणि मी ते सगळं नियोजन माझ्याकडे राम मंदिरात येत आहेत, तर तुम्ही जे म्हणाल ते 8 दिवस पादुका आमच्या मंदिरात असणार आहेत, तर तुम्ही आणि तुमचे मिस्टर 1 दिवस आरतीला याल का. आणि मला असं झालं की म्हणजे असं दरवेळेला काही ना काहीतरी घडतंय तर गोष्ट वेगळी आहे. हे असं पटापट त्या दिसणं मला मग त्याच्यानंतर आरतीला आम्ही 2 जण जाणं आणि कट्टू अमोल भगतचा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये फोन येणं आणि त्यांनी मला असं विचारलं ताई तू पुढच्या आठवड्यात काय करतेस, म्हणजे इतकं उशिरा विचारलं गेलं. तर मी म्हटलं पुढच्या आठवड्यात मला शनिवारी एक डान्सचा प्रोग्राम आहे जो ठरलेला आहे. तर मला म्हणाला की ठीक आहे, मग मी बघतो आता कसं ते मॅनेज होतंय, कारण शूटिंग इथे नाहीये, दापोली ते कोकणात, तो 6 तासाचा प्रवास आहे. पण ते जर ॲडजस्ट होत असेल आणि तुला थोडा कष्ट पडतील की तुला कदाचित प्रोग्राम करून पुन्हा रात्री 6 तास प्रवास करून आम्हाला पुन्हा जॉईन व्हायला लागेल, तर तुझी तिथं जर तयारी असेल तर मी पुढचं सगळं बोलतो. आणि त्यांनी फक्त मला एवढं सांगितलं की ताई आपण समर्थांच्या विचारांवरती, समर्थांच्या मनाचे श्लोक किंवा काही ह्या सगळ्या समर्थ विचारांवरती चित्रपट करतोय आणि माझी भूमिका काय आहे हे मला विचारावंसंच वाटलं नाही. पहिल्यांदा असं झालं असेल कारण मला असं वाटलं की आत्ता एवढं माझं मागचे 2 आठवडे मी एवढं समर्थांचं अचानक सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या आणि हे त्याच्यानंतर हे विचारलं गेलं, याचा अर्थ समर्थांची इच्छा आहे की मी ह्या चित्रपटात असावं. आणि मी खरंच सांगते की मी माझी भूमिका किती आहे, मला किती फुटेज आहे, मला त्या भूमिकेला काही वेगळा स्कोप आहे का ती नुसतीच आहे, हे काही विचारलं नाही. कारण मला नेहमी वाटतं की फुल लेंथची मला भूमिका पाहिजे असा माझा आग्रह नसतो. एक सीन असेल तरी तो असा पाहिजे की शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि त्यांनी चित्रपटात काहीतरी बदल होतोय असं दिसलं पाहिजे. ही कॅरेक्टर असलं काय नसलं काय, चित्रपट तर चालतोय असं वाला भूमिका मला शक्यतो करायला आवडत नाही. म्हणून मी आत्तापर्यंत सुद्धा मोजक्याच भूमिका करत आले. तेच कारण आहे की एक तर शास्त्रीय नृत्यांगना आहे, त्यामुळे पूर्ण वेळ मी कथकला वाहिलेला असल्या कारणाने पण दैनंदिन मालिकांच्या भानगडीत पडू शकत नाही. पण रोज मोजके चित्रपट करत येते आणि माझं त्यातनं असं झालं
मला कॅरेक्टर काय माहीत नव्हतं आणि जेव्हा कळलं की सावित्री नावाची भूमिका ह्याच्यात मी करते तर मला तेही असं इतकं छान वाटलं की मी बिंदासपासून जर माझा प्रवास पाहिला तर बिंदासमधली एक वैजू एकदम वेगळी होती. त्याच्यानंतर कायद्याचं बोलामध्ये मकरंद अनासपुरे बरोबर काय म्हणू आपण इंग्रज आलेली अशी ती कॅरेक्टर होते पूर्णपणे. सावरखेडमध्ये पत्रकार होती जी रोखटोक होती आणि देऊळबंदमध्ये पाकिस्तानी टेररिस्ट होते. तर अशा वेगवेगळ्या भूमिका करताना अशी सावित्रीसारखी व्यक्तिरेखा सोज्वळ आणि जसं सावित्री हे नाव उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर जी प्रतिमा येते त्या प्रतिमेला जाणारी साजिशी अशी कॅरेक्टर मी आतापर्यंत केलेली नव्हती. त्यामुळे मला त्याचा एक वेगळा आनंद मिळाला आणि चित्रपट जेव्हा सुरू झाला त्यावेळेला मला माझी भूमिका जशी उलगडत गेली त्यावेळेला असं वाटलं की एक सीन जो आहे जो मी आत्ता इथे उलगडू शकत नाही, रिव्हील करू शकत नाही, जो तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर बघा तो खूप आव्हानात्मक होता माझ्यासाठी. आणि आता आपण जे गाणं पाहिलं जे प्रदर्शित झालं वेण्णा स्वामींचं तर त्याच्या समांतर जाणारा असा तो सीन होता जो अवघड होता आणि तो करायला मिळाल्याचं एक वेगळं समाधान मला नक्की हा चित्रपट देऊन गेला. नाही म्हणजे असं बोलायला हरकत नाही, जसं तू आपला कार्यक्रम जेव्हा तेव्हा सुद्धा बोललीस की बिंदासपासून सुरुवात झालेली, बिंदासमधली तुझी भूमिका असेल, सावरखेडमधली तुझी भूमिका असेल किंवा आत्ता देऊळबंदमधली तुझी भूमिका किंवा बॉईजमधल्या पण पण या सगळ्या भूमिकाला ज्या भूमिकामध्ये आमच्या तुझ्या ज्या छटा बघितल्या ती एक वेगळी छटा सुद्धा आम्हाला समर्थमधून बघायला मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जसं तू बोललीस की मला दरवेळेला काही ना काहीतरी संकेत मिळत गेले. कलाकारासाठी या सगळ्या गोष्टीमध्ये ठेराव असणं किती महत्त्वाचं असतं आणि या सगळ्या गोष्टीसाठी थांबणं, थोडं थांबून थोडा विचार करून किंवा थोडा वेळ स्वतःसाठी जसं तू बोललीस की मी नृत्यांगना आहे कथ्थकसाठी तू पूर्ण तुझं दिलं अर्पण केलं की हा ठेराव असणं किती गरजेचं आहे आत्ताच्या घडीमध्ये कलाकारांसाठी. नाही, हा ठराव असणं खूपच गरजेचं आहे आणि आत्ता तर ते खूप जास्त झालंय अशासाठी की मी म्हणते तसं की आत्ता आपल्या मनाला ना रिलॅक्स्ड व्हायला वेळच नाही आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला कुठलंही काम नसतं तेव्हा आपल्याकडे मोबाईल असतो आणि आपण इतकं गुंतवतो की पूर्वी जर कंटाळा आलाय ही जी संज्ञा होती ती आता हळूहळू जाते. ती चांगली आहे का वाईट आहे हा गोष्ट वेगळी आहे पण मन सारखं गुंतय ना कशात तरी. तुमचा विचार इथे थांबतच नाही, इथे कधीच तुम्हाला काहीच नाही, न्यूट्रल झालंय आणि काही डोक्यात एकही माझा विचार नाही आहे अशी तुमची कधीही अवस्थाच येत नाहीये. ती तुम्हाला शिणवतीये ह्याचा तुम्हाला अंदाज येत नाहीये. तर हे थकणं जे आहे ना ते कमी करायचं असेल तर मनाची शांती फार गरजेची आहे. आणि ती आत्ताच्या काळात आपण बघतोच की छोट्या छोट्या गोष्टीवरती 10वीत चांगले मनासारखे मार्क पडल्याने केली आत्महत्या. म्हणजे इतक्या पटकन आपण डिप्रेशनमध्ये जातोय आत्ताच्या काळात, जे पूर्वीच्या काळात एवढे प्रकरणं दिसायची नाहीत आपल्याला. प्रेम प्रकरण सक्सेसफुल नाही झालं केली आत्महत्या. तर ह्या सगळ्याच मध्ये शांती तुम्हाला हवी असेल तर काही लोक जी आहेत जी आपण म्हणू की वेगळा क्लास असतो जे थेरपिस्ट वगैरे असे विचार करून मनाची शांतता मिळवायचा प्रयत्न करतात. पण सर्वसामान्यांना थेरपिस्ट वगैरे ही कॉन्सेप्टही पटत नसते आणि त्यांना कदाचित तेवढी फी पण देऊ शकत नाही. साधी लोक, शेतकऱ्यांची आत्महत्या बघतो आपण किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे. अशा वेळेला खऱ्या अर्थाने जर मनाचे श्लोक रामदास स्वामींनी त्या काळात लिहून ठेवलेले आहेत ते वाचले आणि त्याचा अर्थ फार त्यांनी उलगडलेला आहे. त्या लोकांचं पुस्तक बघितलं तरी आपल्याला ते बघायला वेळ होत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे मोठा. पण ते जर बघितलं तर आपल्याला नक्की जाणवेल की त्यातनं आपण कसं आपल्याच मनावर नियंत्रण ठेवायचं, आपल्या मनाशी संवाद आपणच का साधायचा आणि तो किती गरजेचा आहे हे इतकं सुंदर सांगितलेलं आणि तेच हे फिल्म करते. त्यामुळे मला एक वेगळा आनंदही होतोय की नुसतंच मनोरंजन न होता त्याच्यातनं एक नकळतपणे प्रबोधन होतंय जी काळाची गरज आहे आता. म्हणून हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. नाही खरंच खूप बरं वाटतं. तुर्तास मी थांबतो कारण का ट्रेलर लॉन्च पार पडणार आहे तेव्हा सुद्धा आपण भेटतो. खूप साऱ्या गप्पा येतील. आता फक्त तुमच्या टीमने टीजर दाखवलं आहे मला ज्याच्यामधून खूप काही गोष्टी कळतात आहेत, खूप गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान भेटू आपण तेव्हा सुद्धा गप्पा मारू. धन्यवाद लेट्ससोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यापासून तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.